एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीचा वातावरण देखील तापू लागलेलं आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज ते काय भूमिका जाहीर करतात याकडे देखील मतदारांचं लक्ष लागलेलं आहे। कारण तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे आणि त्या बदल्यात त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये आहे। तर त्याचवेळी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी आज जाहीर प्रचार सभा घेत आहेत आणि त्याच सभेची जय्यत तयारी राहुरीमध्ये केली जाते आहे। आज सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान खरं तर ही सभा सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत। मंत्री पंकजा मुंडे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यासोबतच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही सगळी प्रचार सभा संपन्न होणार आहे। प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी या भाजपची जी सभा होती त्याच सभेच्या बाजूला लागलेला जो राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा बॅनर आहे तो मात्र चर्चेचा विषय ठरतोय। कारण राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराचे बॅनर ठिकठिकाणी लागलेले आहेत आणि त्या बॅनरवरती शरद पवारांच्या शेजारीत प्राजक्त तनपुरे यांचा देखील फोटो बघायला मिळतोय। त्यामुळे तनपुरेंच्या कार्यकाळी संभ्रम आहे कारण नेत्याकडून अजून कुठल्याही सूचना आलेल्या नाही आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र त्यांच्या नेत्याचा फोटो जो आहे तो बॅनरवरती वापरतायत। अशा सगळ्या संभ्रम अवस्थेत आज राहुरीत नेमकं संध्याकाळपर्यंत काय काय घडामोडी घडतात याकडे देखील मतदारांचं लक्ष आहे। खरं तर राहुरीचं हे सगळं राजकारण काय आहे, तनपुरेंची सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्यासोबत इथले ज्येष्ठ पत्रकार देशपांडे सर आहेत। सर, कसं बघताय राहुरीच्या पोटनिवडणुकीकडे आणि सध्या राजकीय वातावरण काय आहे, तनपुरे यांची भूमिका देखील काय राहील, काय सविस्तर सांगाल? गेले 4-5 महिन्यापासून जी सगळी इथे चर्चा चालू होती त्या सगळ्याच चर्चेचा जर आपण आढावा घेतला या क्षणापर्यंत तर असं लक्षात येतं की खूप संदिग्धता दिसते, स्पष्टता कुठे त्यात नाही। कदाचित ती स्पष्टता करायची नाही एवढ्या लवकर हा देखील त्यांच्या रणनीतीचा भाग किंवा राजकीय व्यूहरचनेचा भाग असू शकतो। आणि माध्यमातनं सांकेतिक भाषेत फक्त ते नेते, माजी मंत्री, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आजपर्यंत स्पष्टपणे असं कुठं म्हटलेलं नाही। हे खरं आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असं कुठं म्हटलं नाही। पण मी भगवे कपडे घातले, भगवे वस्त्र घातलं, भगवे टोपी घातली, भगवे उपरणं अंगावर घेतलं तेव्हा जेव्हा माध्यमांनी विचारलं की तुम्ही आता BJPत जाणार आहात का, त्यावेळेस देखील ते असं म्हणाले की नाही मी भाजपमध्ये जाणार असं तुम्ही अर्थ काढतात, मी कुठं असं म्हटलं। आणि तिथे देखील त्यांनी असा प्रश्न माध्यमांना विचारला की हे भगवा रंग म्हणजे काय भाजपची मक्तेदारी आहे का। आणि अगदी 2 दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का, तर 20 तारखेला देवाभाऊंची इथे सभा आहे, तर त्यावेळेसही ते म्हणाले की कार्यकर्त्यांची खूप ससे होलपट होते आहे, कार्यकर्त्यांनी किती दिवस संघर्ष करा, बघा बरं का ही त्यांची वाक्य आहेत, आपला नाही, त्यांची वाक्य आहेत। कार्यकर्त्यांनी किती दिवस संघर्ष करायचा आणि निष्ठा, एकनिष्ठता, ज्यांनी पक्षांतर केले पटपट ते लगेच कुणी कॅबिनेट मिनिस्टर झालं, ते सत्तेत आज सहभागी आहेत, सत्तेचे लाभार्थी आहेत। आणि मी शरदचंद्र पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो, अगदी माझ्यासमोरही ऑफर होत्या तरी मी त्या स्वीकारल्या नाही, फायद्याकडे पाहिलं नाही। परंतु माझ्या पदरात आज काय मिळालं तर आमदारकी गेली, पुढचेही सगळे विषय आज अधांतरी आहेत। आणि मग या सगळ्याचा अर्थ जर तुम्ही आणि मी जर असा काढला की अरे जाऊ इच्छितात, संभ्रमाची जी वक्तव्य आहे त्यात भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। मग सगळ्या गोष्टी काय संकेत देतात नेमकी? खरं आहे, याचा अर्थ पडद्याआड अजून बरंच काही झालेलं आहे, पडद्याआड बरंच काही त्यांचं ठरलेलं आहे, पण ते अजून प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत साकार होत नाही। कारण राजकारणात काय असतं, आजचा क्षण महत्त्वाचा आहे, जे घडतं ते उद्या काय घडेल याच्याविषयीचा अंदाज अगदी तसंच घडेल असं आपण सांगता येत नाही। आता त्यावेळेस आपण ही सर्वांनी माध्यमातली चर्चा ऐकली की कदाचित त्यांना विधान परिषदेसाठी आमदारकी मिळू शकते, पण जोपर्यंत किंवा कारखान्याचा अर्थसहाय्य आहे, मग प्रत्यक्षामध्ये ते तरी आत्ता असं दिसतंय की वेट वॉच अँड सी या भूमिकेत ते दिसत आहेत।
असं वाटतंय का ते आज ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सभा होती मुख्यमंत्र्यांची, या सभेच्या स्थळी ते दिसू शकतील काही सुखद धक्का एकत्र हो, कार्यक्रम? असं एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवाभाऊ इथे येणार ॲज द एक शहरातले एक मातब्बर प्रमुख नेते. आजही शहराची ओळख जी आहे ती तनपुरे यांचं नेतृत्व अशीच आहे, त्यामुळं त्यांचं स्वागतासाठी ते येऊ शकतात. निश्चित बघितलं तर आज राहुरीमध्ये अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी तनपुरेंना जे आवाहन केलेलं आहे की अक्षय कर्डिलेंना तुम्ही पाठिंबा द्या, त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा या ठिकाणी होईल तोपर्यंत राहुरीत काय काय घडामोडी घडतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच